नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील। आपल्या सर्वांना 15 ऑगस्टच्या निमित्ताने सर्व भारतवासियांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांना माहीत आहे 15 ऑगस्ट 1947 आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आणि या दिवशी आपल्या भारताला पारतंत्र्यामधून स्वातंत्र्य मिळाले। हे स्वातंत्र्य महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सरदार वल्लभभाई पटेल आणि यासारख्या ज्ञात अज्ञात असंख्य अशा स्वातंत्र्य सैनिकाच्या योगदानामुळे मिळाले। जसे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं हे काही फक्त पारतंत्र्यातून मुक्त झाले म्हणून ते स्वातंत्र्य नाही, पण स्वातंत्र्य जरी मिळाले असले तरी ते स्वातंत्र्य टिकवणं ही सुद्धा तितकीच मोठी जबाबदारी भारतातील प्रत्येक नागरिकाची आहे। आणि यासाठी प्रत्येक भारतातील नागरिकाला स्वातंत्र्यानंतर मिळाले ते अधिकार आणि अधिकाराबरोबरच मिळाले ते कर्तव्य, कर्तव्याची जाण ठेवत असताना भारतासारख्या खंडप्राय अशा देशामध्ये ज्या ठिकाणी अनेक विविधता आहे, विविधतेतून एकतेकडे नटलेला असा भारत देश, त्याची सार्वभौमत्व टिकून राहणे, त्याचा विकास कसा होईल, त्याचा प्रगती कशी होईल आणि प्रत्येक सामाजिक घटकाची त्याप्रती असलेली बांधिलकी, सामाजिक बंधुता कशी टिकून राहील हे सुद्धा आपल्या नागरिकाचं कर्तव्यच आहे। आणि याचबरोबर हे स्वातंत्र्य टिकवत असताना यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे तो आहे आपल्या भारतीय सैन्याचा। आपल्याला माहीत आहे आपल्या आजूबाजूचे सर्व शेजारी हे नेहमी धगधगते आहेत। पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, बांगलादेश असो अथवा चीन असो, या सर्वांनी भारताबरोबर किंवा भारताच्या विरोधात कायम कुरघोडीचं राजकारण केलं जातं। आणि अशा अनेक घटनांमुळे भारतावर अनेक वेळा युद्धाची परिस्थिती आली। 1947 असो, 1962 असो, 1965 असो, 1971 असो किंवा 1999चं कारगिल युद्ध असो। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे 1999च्या कारगिल युद्धामध्ये पाकिस्तान बरोबर शांततेची चर्चा चालू असताना याच वेळेस पाकिस्ताननं आपल्यावर पाठीत खंजीर खुपसून ते युद्ध लादलं। एप्रिल 1999 ते 26 जुलै 1999 पर्यंत हे युद्ध चाललं। त्या ठिकाणी असंख्य अशा आपल्या जवानांना वीरमरण आलं, असंख्य असे आपले स्थानिक जनतेला त्यामुळे फार त्रास झाला। आणि युद्ध हे प्रत्येकालाच हवे असते असा भाग नाही, पण कधीतरी ते आवश्यकही ठरते। आणि त्या कारगिल युद्धाची माहिती, त्या सैनिकांना दिलेलं योगदान आपल्या भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी कारगिल अनपेक्षित धक्का ते विजय या त्यांच्या स्वानुभवावर आधारित लिहिलेल्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे। या पुस्तकामध्ये सैन्य त्यांच्या परिस्थितीमध्ये अतिशय कमी संसाधन त्यांच्याकडे असताना आपल्या भारत देशाची जीवाचं बलिदान देऊन ते रक्षण कसं करतात आणि यांच्यामुळे आपण भारतामध्ये सुरक्षित कसे राहतो किंवा युद्ध झाल्यानंतरच्या शहीद झालेल्या सैनिकांच्या घरची परिस्थिती अतिशय उद्ध्वस्त झालेली असते। अनेक त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांची परिस्थिती खराब झालेली असते। या सर्वांची परिस्थिती या पुस्तकामध्ये या माहिती आपल्याला मिळते। आजपर्यंत भारतीय नागरिकांना किंवा आपल्यापर्यंत युद्धाचे चित्रण हे फक्त चित्रपटातून किंवा पुस्तकातून किंवा गोष्टीच्या माध्यमातून आपल्याकडे येते, परंतु प्रत्यक्ष परिस्थिती त्याच्या अतिशय विरुद्ध अशी असते। आणि ही परिस्थिती जनरल मलिक साहेबांनी त्यांच्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येक भारतीय नागरिकानं, प्रत्येक सैनिकानं, प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यानं, प्रत्येक शिक्षकानं, प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्याकडे ठेवावी, आपल्याकडे संग्रह ठेवावी, प्रत्येकाला वाचण्यास द्यावी, अशी ही अतिशय सुंदर अशी कादंबरी आणि स्वानुभवावर आधारित दिलेलं असं हे पुस्तक प्रत्येकानं वाचावं। यातून निश्चितच आपल्यामध्ये भारत देशाविषयी असलेली प्रेमाची भावना आणि स्वातंत्र्याचं संरक्षण कसं करावं याची माहिती आपल्याला निश्चित मिळेल। जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान, वंदे मातरम।